आवाज होतोय माझा? आवाज होतोय का? एकदा कमेंट करून मला सांगा सगळ्यांनी, माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर होतोय? हां, दुपारी आपलं जे लेक्चर झालं बघा 2 वाजता, ते तुम्हाला पाहता येईल ना, काही अडचण नाही. तुम्ही बॅचमध्ये जा, सांगतो मी त्याबद्दल. बघा आपलं जे ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशन जर तुम्ही ओपन केलं, कन्सिडर करा हे तुमचं फ्रंट ओपन केल्याबरोबरचा हा डिस्प्ले तुमच्यासमोर येऊन जातो बघा, बरोबर आहे का? त्यानंतर इथं खाली जर तुम्ही बघितलं बघा, खालच्या टूल बारमध्ये तुम्हाला काही ऑप्शन्स आहेत. जसं तुमचं पहिलं ऑप्शन असतं बघा होम नावाचं, होम, बरोबर आहे? होमच्या जर तुम्ही पुढे गेले बघा, तर आपल्याला त्या ठिकाणी बॅचेस नावाचं एक ऑप्शन होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी हे जे कोर्सेस आहे बघा, हे पण तुम्हाला ऑप्शन असतं आणि पुढचं त्या ठिकाणी बाकी मी वगैरे असतं. ठीक आहे, म्हणजे एक सेकंद तुम्ही चेक करा ना एकदा, ॲपमध्ये तुम्हाला दिसून जाईल ते. म्हणजे एक नंबर तुमचा हा कोर्सेसच्या नंतर बघा त्या ठिकाणी सेकंड तुमचं ऑप्शन आहे बघा चार्ट्स नावाचं, आणि पुढं असतं बघा त्या ठिकाणी हे रिपोर्ट्स नावाचं एक तुम्हाला ऑप्शन आहे. आता तुम्हाला काय करायचं बघा, लक्षात ठेवायचं ना, म्हणजे बऱ्याचदा असं तुम्ही हे होतं माहीत नसतं त्या गोष्टी. तुम्हाला होममध्ये पण जायचं नाही, कोर्समध्ये पण नाही जायचं, चार्टमध्ये पण नाही जायचं, रिपोर्ट्समध्ये पण नाही जायचं. तुम्हाला ॲप ओपन केल्याबरोबर तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे कुठं बघा, बॅचेसमध्ये. बॅचेसमध्ये ते बॅचेस नावाचं ओके करा. त्याच्यानंतर तुम्ही ज्या बॅचमध्ये प्रवेश घेतलेला आहे, तुमची बॅच या ठिकाणी जर हिस्ट्रीची असेल तर तिथं दिसून येईल तुम्हाला हिस्ट्री म्हणून. सेकंड जर मुद्दा आपल्या या ठिकाणी जिओग्राफीची आहे ती पण दिसेल, आणि त्या ठिकाणी जर सोशल रिफॉर्मर जर असेल ती पण दिसून जाईल. ओके, ओके करायचं त्याला. तिथं तुम्हाला बरेचसे ऑप्शन येतात, त्यापैकी तुम्हाला काय करायचं, जसं अटेंडन्स आहे, बाकीचं लाईव्ह, बरेचसे ऑप्शन असतात. पण तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला जायचं आहे बघा व्हिडिओ नावाच्या ऑप्शनमध्ये. कुठं? व्हिडिओ. आणि या व्हिडिओमध्ये जा आणि पाठीमागे झालेले तुम्ही सर्व लेक्चर बघू शकता. म्हणजे आता तसं मी पाठीमागं पण जुने लेक्चर त्यात बरेचसे ॲड केलेले आहेत. एक तुम्हाला वेळ असेल तर कधीमध्ये ते बघून टाका. पण आता जे नवीन लेक्चर आपण सुरू करतो त्यातलं पहिलंच प्रकरण आपलं सुरू आहे, आणि मला वाटतं त्याच्यामध्ये फक्त 2च तास लेक्चर घेतलेत मी, जास्त काय लेक्चर 2 तास म्हणजे 2 लेक्चर घेतलेत. आता मला सांगायचं की उद्यापासून खऱ्या अर्थाने आपलं 1-1 तासाचं लेक्चर मी सुरू करणार आहे. मिनिमम 50 मिनटं तरी आपलं एक लेक्चर होऊन जाईल. आता मी दुपारीच घेणार होतो, परंतु दुपारच्या थोडंसं ते लेट झाल्यामुळं 1 तासामध्ये आपली एक संकल्पना ॲटलिस्ट क्लिअर व्हायला पाहिजे, म्हणून ते थोडंसं मी थांबवलं त्याला. आता आपण काय करू बघा, थोडंसं पुढं जाऊया. दुपारच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी हिस्ट्रीबद्दल मी बोलणार आहे, आणि ते एकदा आपण फिनिश करू. म्हणजे एकदा इतिहासाचं लेक्चर प्रकरण ते फिनिश करू, म्हणजे उद्यापासून मग आपण डायरेक्ट पहिल्यापासून सुरुवात करायला, नवीन प्रकरणाला काही हरकत नाही आहे. बघा आता काल आपलं बोलणं झाल्याप्रमाणे सरळ मी तुम्हाला सांगितलेलं आहे की भारतामध्ये ज्या कंपन्या क्रमाने आल्या, मग त्यामध्ये पहिली पोर्तुगीज कंपनी आहे, नंतर ब्रिटिश आहे, डच आहे, डॅनिश आहे, आणि पुढची कोणती बघा तरी कारण तुमची फ्रेंच कंपनी आहे. आता दुपारच्या लेक्चरमध्ये आपण ब्रिटिश कंपनीचा पूर्णपणे काय केलं बघा त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. मी काही वर्ष तुम्हाला सांगितले, जसं बघा 1599 आहे की यावर्षी जॉन मिल्डन हॉल हा एक त्या ठिकाणी ब्रिटिश किंवा इंग्रज आहे बघा, जो भारतामध्ये आला, आणि आल्याबरोबर त्यांनी काय केलं बघा, व्यापार करून इंग्लंडला गेला आणि भारतासोबत व्यापार करण्यासाठी इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली. ठीक आहे, शेवटी त्या कंपनीला 31 डिसेंबर 1600 साली काय केलं बघा, ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ पहिली हिनं भारतासोबत व्यापार करण्याची 15 वर्षाची परवानगी दिली. त्यानंतर 1608 मध्ये भारतामध्ये सुरत या ठिकाणी वसाहत स्थापन करण्याची परवानगी घेण्यासाठी जहांगीरशहाची परवानगी, कॅप्टन हॉकिन्स भारतामध्ये आला, पण तो सीन तुम्हाला दुपारी बऱ्यापैकी मी सांगितलेलं आहे, ती परवानगी वगैरे भेटली वगैरे काही नाही. म्हणून काय केलं बघा, इंग्रजांनी त्यांची भारतातली पूर्व किनारपट्टीवरली पहिली वसाहत निर्माण केली बघा 1611 मध्ये मसुलीपट्टणमला. तो एक रिव्हिजन टाईप आपण म्हणजे दुपारी आपण सविस्तर पाहिलेला आहे. 1611 मध्ये मसुलीपट्टणम आहे, 1613 मध्ये सुरत आहे, बरोबर आहे का? त्यानंतर 1600 आपण जर बघितलं बघा 1626 मध्ये या ठिकाणी सरळ सरळ आर्मा गाव नावाची वसाहत आहे. म्हणजे कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्हाला ब्रिटिशांच्या वसाहतींचा क्रम जर विचारला बघा, वसाहतींचा क्रम, तर लक्षात ठेवा चला 1611 काही वर्ष मी सांगतो तुम्हाला, 11 नंतर 1613 घ्या, त्यानंतर बघा 1600 या ठिकाणी 26 आहे, त्यानंतर 1633 आहे, त्यानंतर बघा 1639 आहे, त्यानंतर 1651 आहे, 1669 आहे, आणि 1698. बस एवढ्या जरी तुम्ही लक्षात ठेवले ना तर मोर दॅन आहे. बघा 1611 मध्ये या ठिकाणी मसुलीपट्टणम नावाची वसाहत आहे बघा, कोणती बोलली मी, मसुलीपट्टणम. 1613 मध्ये या ठिकाणी सुरत नावाची वसाहत आहे. 1626 मध्ये आर्मागाव नावाची एक वसाहत आहे बघा, कोणती बोललो मी, आर्मागाव. त्यानंतर 1633 मध्ये बालासोर नावाची एक वसाहत आहे, कोणती बोलले, बालासोर. त्यानंतर बघा 1639 मध्ये
या ठिकाणी मद्रास नावाची वसाहत आहे. 51 मध्ये हुगळी नावाची वसाहत आहे बघा, हुगळी. त्यानंतर कसीम बाजार नावाची त्या ठिकाणी एक वसाहत आहे. त्यानंतर ढाका नावाची एक वसाहत आहे बघा, कधी 51 मध्ये. 69 मध्ये बॉम्बे नावाची एक वसाहत आहे आणि 98 मध्ये या ठिकाणी कलकत्ता नावाची काय बघा एक वसाहत आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ब्रिटिशांची. त्यानंतर मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं, कधी कधी बघा तुम्हाला त्या दिशेवरती प्रश्न असतो. मग आता जर आपण या ठिकाणी सरळ जर दक्षिण तटाचा जर या ठिकाणी जर विचार केला तर पहिला एक भाग लक्षात ठेवतो बघा, सरळ ही जी पूर्व दिशा आहे ही पूर्व तुमची एक दिशा झाली. त्यानंतर पूर्व उत्तर हा एक दिशा आहे बघा, म्हणजे इथं पण त्यांनी काय केली एक वसाहत सुरुवातीला निर्माण केलेली आहे. त्यानंतर दक्षिण दिशा ही पण एक वसाहत आपल्यासाठी महत्त्वाची आहे, दक्षिणेकडली वसाहत. त्यानंतर बघा आपण जर बघितलं तर पश्चिमेकडली वसाहत पण लक्षात ठेवतो, ज्याला आपण पश्चिम तट म्हणूया. आणि पश्चिमच्या जर तुम्ही खाली आले बघा तर पश्चिम दक्षिण तटावरली पण एक वसाहत आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. मग आता जर तुम्ही पूर्वेचा जर विचार केला तर ही आहे बघा मसुलीपट्टणम, मगाशी तुम्हाला बोललोय मी 1611 मध्ये निर्माण केली. त्यानंतर जर तुम्ही दक्षिणचा जर विचार केला बघा 1639 मध्ये इथं मद्रास निर्माण केलेली आहे. त्यानंतर 1613 मध्ये या भागात निर्माण केली बघा सुरत. त्यानंतर पश्चिम दक्षिण 1669 मध्ये बॉम्बे वसाहत आहे. आणि जर तुम्ही इथं आले बघा 1600 या ठिकाणी कधी 33 मध्ये बालासोर नावाची वसाहत आहे बघा, कोणती बालासोर. हे नावं जे आहेत हे नावं त्या ठिकाणी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे बघा. 1600 कधी या ठिकाणी 33 मध्ये, म्हणजे दिशेनुसार जर प्रश्न विचारले तर तो एक वेगळा मुद्दा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि दोन किल्ले आहेत बघा ब्रिटिशांच्या भारतामधले. त्यातला पहिला आहे त्या मद्रासमधला सेंट फोर्ट जॉर्ज नावाचा किल्ला. आणि त्या कलकत्त्यामध्ये एक आहे बघा फोर्ट विल्यम नावाचा किल्ला, तो एक लक्षात ठेवा. चला ठीक आहे, आता मी तुम्हाला थोडंसं पुढे घेऊन जातो बघा. कंपन्यांचा अभ्यास करताना आपण अभ्यास करतो बघा त्या ठिकाणी तिसऱ्या कंपनीचा, आणि ती कंपनी लक्षात ठेवा चला डच ईस्ट इंडिया कंपनी. काय बोललो मी, डच ईस्ट इंडिया कंपनी. आता एक तुमचा मुद्दा या ठिकाणी क्लिअर पाहिजे बघा, झालंय काय 1500 या ठिकाणी 96 मध्ये. आता पहिला तर भाग लक्षात ठेवा चला, एक डच नागरिक आहे बघा ज्याचं नाव लक्षात ठेवा चला कार्नेलियस. काय बोललो मी, कार्नेलियस डी हाडसमॅन. कार्नेलियस डी हाडसमॅन हा डच नागरिक आहे बघा, जो त्या ठिकाणी प्रथम भारतामध्ये आला. मग यांनी काय केलं बघा, व्यापार केला आणि पुन्हा त्या ठिकाणी तो त्यांच्या देशामध्ये गेला. वास्तविकतेमध्ये कार्नेलियस डी हाडसमॅन हा होता बघा एका देशाचा, आणि त्या देशाचं नाव लक्षात ठेवा चला आपण ज्याला म्हणूया त्या ठिकाणी नेदरलँड. काय बोललो बघा, नेदरलँडचा होता तो. मग आता पुन्हा त्या ठिकाणी नेदरलँडला गेला आणि त्यांनी काय केलं बघा, नेदरलँड आणि हॉलंड हे दोन देश आहेत, ह्या दोन देशातील नागरिक एकत्र आले आणि त्यांनी काय केलं बघा, डायरेक्ट भारतासोबत व्यापार करण्यासाठी 1602 मध्ये ही जी कंपनी आहे बघा या कंपनीची त्या ठिकाणी स्थापना केली, ती म्हणजे डच ईस्ट इंडिया कंपनी. मग आता मुद्दा असा आहे बघा, आतापर्यंत आपण जर विचार केला तर लक्षात ठेवा चला ठीक आहे 1596 मध्ये हा भारतामध्ये आला, 1602 मध्ये कंपनी स्थापन झाली आणि 1605 मध्ये काय झालं बघा, एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा चला नायक. काय बोललो मी, नायक वेदरहेग. नायक वेदरहेग हे नाव लक्षात ठेवा चला, नायक वेदरहेग. या नायक वेदरहेगला काय केलं बघा, ह्या डच कंपनीने भारतातला पहिला गव्हर्नर म्हणून या ठिकाणी भारतामध्ये पाठवला, कंपनीचा पहिला गव्हर्नर. मग आता पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला बघा, या नायक वेदरहेगनी काय केलं, आपल्या भारतामध्ये आल्यानंतर काही प्रकारचा व्यापार थोडासा वेगळ्या प्रकारचा केला, आपण त्याच्याबद्दल बोलूया. पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला, आतापर्यंत मी जे तुम्हाला दोन कंपन्यांच्या बद्दल बोललोय, पोर्तुगीज आणि ब्रिटिश कंपनी, ह्या दोन्ही कंपनींनी काय केलं बघा, भारतामध्ये व्यापार केलाय. मॅक्झिमम या ठिकाणी जे तुमचे मसाल्याचे पदार्थ आहेत बघा त्यांचा मॅक्स त्या ठिकाणी व्यापार त्यांनी केलेला आहे. कशाचे बोललो मी, मसाल्याचे पदार्थ. पण डच ईस्ट इंडिया कंपनी ही अशी एकमेव कंपनी भारतातली आहे, पहिली कंपनी की ज्या कंपनीने काय केलं बघा, भारतामध्ये या ठिकाणी सुती कापड जे आहे या सुती कापडाचा काय केला बघा, या ठिकाणी व्यापार केला. किंवा जे या ठिकाणी नीळ आहे बघा, निळीचा पण त्या ठिकाणी काय केला, व्यापार केलाय. म्हणजे भारतामध्ये या ठिकाणी सुती कापड आणि निळीचा व्यापार करणारी पहिली कंपनी जर कोणती असेल तर कोणती आहे बघा, ही डच ईस्ट इंडिया कंपनी आहे. तो तिचा पहिला मुद्दा लक्षात ठेवा चला. त्यानंतर दुसरा मुद्दा असा आहे, जर आपण बघितलं तर काय व्हायचं माहिती आहे का, आपल्या भारतामध्ये पूर्वी वेतनधारक ही संकल्पनाच नव्हती बघा, गुलामाची प्रथा होती. म्हणजे डायरेक्ट गुलाम त्यांच्याकडनं फ्रीमध्ये काम करून घेतलं जायचं.
पण आता हे डच जसे लोक भारतामध्ये आले बघा, त्यांनी काय केलं, सरळ सरळ या ठिकाणी आपण जर बघितलं तर वेतनधारक कामगार ही जी प्रथा आहे बघा, वेतनधारक कामगार ही सिस्टम काय केली बघा, त्यांनी आपल्या भारतामध्ये सुरू केलेली आहे. म्हणजे 1605 मध्ये आपण जर बघितलं बघा तर मसुलीपट्टणम या ठिकाणी त्यांनी एक कापड निर्मिती उद्योगाचा कारखाना सुरू केला आणि त्या कारखान्यामध्ये काही भारतीय लोकांना दरमहा वेतनावरती ठेवलं. म्हणजे वेतनधारक कामगार ही प्रथा त्या ठिकाणी कोणी सुरू केली, या डचांनी सुरू केलेली आहे. पण त्याच्या अगोदर मगाशी एक बोलायचं राहिलं माझं, 1605 मध्ये नायक वेदर हेग हा भारतामध्ये पहिला गव्हर्नर आला आणि यांनी काय केलं बघा, सरळ सरळ या ठिकाणी काही वसाहती निर्माण केल्या. मग डचांची भारतातली पहिली वसाहत आहे बघा मसुलीपट्टणम, या ठिकाणी पहिली वसाहत निर्माण केली 1605 मध्येच. त्यानंतर सेकंड आहे बघा निजामपट्टणम, इथं पण काय केलं बघा, दुसरी वसाहत निर्माण केली. आणि तिसरी जर आपण बघितली तर लक्षात ठेवायचं बघा, तिसरी वसाहत आहे त्या ठिकाणी पुलिकत शहरामध्ये. म्हणजे त्यांच्या भारतातल्या पहिल्या 3 वसाहती जर तुम्हाला विचारल्या तर पहिली आहे मसुलीपट्टणम, सेकंड आहे बघा निजामपट्टणम आणि तिसरी लक्षात ठेवायचं ती म्हणजे कोणती बघा, पुलिकत. अशा 3 वसाहती तुम्हाला डचांच्या या ठिकाणी सांगाव्या लागतील. आणि त्या वेदर हेगने काय केलं बघा, या पहिलं मसुलीपट्टणम या ठिकाणी एक कारखाना काढला आणि त्या कारखान्यामध्ये बघा भारतातले काही लोक डायरेक्ट वेतनावरती कामाला ठेवले. म्हणजे वेतनधारक कामगार ही प्रथा भारतामध्ये कोणी सुरू केली, डचांनी सुरू केली. आणि त्यांनी काय केलं बघा, भारतामध्ये सुती कापड आणि नीळ उद्योगाला प्रोत्साहन दिलं. म्हणजे भारतामध्ये कापड उद्योग निर्मितीला जर कुणी सुरुवात केली असेल तर कुणी केली बघा, ह्या डचांनी केलेली आहे. तो एक वेगळा मुद्दा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्यानंतर यांनी काय केलं बघा, भारतामध्ये महत्त्वाचे 2 किल्ले बांधले. हे तुम्हाला जे फोर्ट आहेत बघा त्याच्यावरती पण आत्तापर्यंत बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारलाय. मग आत्तापर्यंत मी तुम्हाला काय केलं बघा, महत्त्वाचे 5 किल्ले सांगितले. तर लक्षात घ्या, पहिला तुमचा आहे बघा अंजन दीवचा किल्ला, दुसरा आहे बघा कुन्नूरचा किल्ला आणि तिसरा आहे त्या ठिकाणी कोलियो किल्ला. अंजन दीव, कुन्नूर, कोलियो हे 3 किल्ले बघा पोर्तुगीजांचे. त्यानंतर सेंट फोर्ट जॉर्ज आणि फोर्ट विल्यम हे 2 किल्ले ब्रिटिशांचे. आणि आता इथं काय केलं बघा, डचांनी 2 किल्ले इथं भारतात बांधलेले आहेत. त्यातला पहिला किल्ला लक्षात ठेवायचा गोल्ड्रिया नावाचा, काय बोललो बघा गोल्ड्रिया. आणि सेकंड आहे बघा त्या ठिकाणी सेंट डेव्हिड नावाचा किल्ला. काय बोललो मी, सेंट डेव्हिड हा एक किल्ला लक्षात ठेवायचा. आणि या सेंट डेव्हिड किल्ल्याचं अजून एक तुम्हाला नाव माहीत पाहिजे बघा, गुस्तानव. कधी कधी काय होतं माहिती, की हे तुम्हाला ऑप्शनचे नावं येतात बघा, गुस्तानव हे नाव आहे त्या ठिकाणी कोणत्या किल्ल्याचं बघा, सेंट डेव्हिड किल्ल्याचं. हे 2 किल्ले भारतामध्ये कोणी बांधलेत, हे बांधले बघा त्या ठिकाणी डचांनी. हा एक वेगळा मुद्दा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. परंतु बॅडलक लक्षात ठेवायला पुढच्या भागामध्ये बघा, जसं तुम्ही बंगालमध्ये इंटर करता, बंगालमध्ये काय झालं बघा, त्या बंगालच्या नवाब पदावरनं एक लढाई सुरू झाली आणि त्या युद्धामध्ये ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला बघा. म्हणजे त्या बंगालच्या त्या अंतर्गत राजकारणामध्ये ब्रिटिशांनी हस्तक्षेप केला आणि त्या ब्रिटिशांच्या हस्तक्षेपामुळे काय झालं बघा, शेवटी डचांनी पण त्या नवाब पदामध्ये हस्तक्षेप केला आणि त्यामुळं 1759 मध्ये काय झालं बघा, या ठिकाणी ही जी काही डच कंपनी आहे आणि या ठिकाणी ही जी ब्रिटिश कंपनी आहे, या दोन्ही कंपन्यांच्या मध्ये काय झालं बघा, 1759 मध्ये एक लढाई झाली आणि ज्या लढाईचं नाव लक्षात ठेवायला बेड्राची लढाई. आणि या बेड्राच्या लढाईमध्ये काय झालं बघा, ब्रिटिशांचा विजय झाला, डचांचा पराभव झाला. नुसता पराभवच नाही झाला तर डायरेक्ट डचांना भारत सोडून जावं लागलं. म्हणजे भारत सोडून परत गेलेली पहिली जर कंपनी कोणती असेल तर कोणती आहे बघा, डच ईस्ट इंडिया कंपनी. एवढी तिची माहिती सुरुवातीला आपल्याला या डचांची माहिती असणं आवश्यक आहे. तेवढंच करा, त्याच्यापेक्षा वेगळं जास्त काही तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही, काळजी करू नका. ओके, कारण की डचांची जेवढी माहिती आता मी तुम्हाला सांगितलेली आहे तेवढीच माहिती आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याच्या बाहेर काही जाणार नाही आहे. आता त्यानंतर पुढची जर कंपनी कोणती आहे बघा, चला पोर्तुगीज झाली, ब्रिटिश झाली, डच झाली. आता आपली चौथी कंपनी आहे बघा, या ठिकाणी डॅनिश ईस्ट इंडिया कंपनी. कोणती बोललो, डॅनिश. पहिला तर एक भाग लक्षात ठेवायचा, ही कंपनी आहे कुठल्या देशामधली, तर डॅनिश कंपनी आहे बघा डेन्मार्क या देशामधली. आणि या कंपनीची भारतामध्ये व्यापार करण्यासाठी स्थापना जर कधी झाली असेल तर 1616 मध्ये काय झालं बघा, या कंपनीची भारतामध्ये व्यापार करण्याच्या अनुषंगाने स्थापना झालेली आहे. मग आता फॉर्मॅट सेम आहे, कंपनी आली किती काय करायची बघा, भारतामध्ये डायरेक्ट वसाहती स्थापन करायची, तिथं व्यापार करायची. मग आता या कंपनीने काय केलं बघा, आपण जर बघितलं तर 1620 मध्ये तामिळनाडू राज्यामध्ये त्रांकेबार नावाचं एक शहर आहे बघा, कुठं त्या ठिकाणी तामिळनाडूमध्ये, तिथं त्यांची पहिली वसाहत निर्माण केली. आणि डायरेक्ट जर आपण बघितलं बघा पुढच्या भागामध्ये डायरेक्ट 1676 मध्ये बंगालमध्ये सेहरामपूर नावाचे गाव आहे, तिथं काय केलं बघा, त्यांनी त्यांची जी वसाहत आहे
ही वसाहत त्या ठिकाणी निर्माण केली बघा. कुठं? बंगालमध्ये. म्हणजे तामिळनाडूमध्ये सेहरामपूर, तामिळनाडूमध्ये त्रांकेबार आणि बंगालमध्ये काय बघा? सेहरामपूर. परंतु या कंपनीला भारतामध्ये काय जास्त काळ व्यापार नाही करता आला. त्यामुळे काय केलं बघा, या कंपनीनं आपल्या दोन्ही पण वसाहती पुढच्या भागामध्ये 1845 मध्ये ब्रिटिशांना विकल्या आणि ते भारत सोडून चालले गेले. ठीक आहे. म्हणजे भारतातून युरोपला जाणारी ही डच कंपनी कितवी आहे बघा? दुसरी कंपनी आहे. आणि पहिली कंपनी जर कोणती असेल तर पहिली कंपनी या ठिकाणी ही आहे बघा तुमची डच ईस्ट इंडिया कंपनी, ही पहिली कंपनी आहे. आणि दुसरी कंपनी कोणती बघा? सॉरी, दुसरी कंपनी आहे त्या ठिकाणी डॅनिश कंपनी. मुद्दा क्लिअर. आता आपण बोलतोय बघा डायरेक्ट तुमच्या शेवटच्या कंपनीकडे, म्हणजे जी पाचवी कंपनी आहे जिच्याबद्दल आता मला बोलायचं आहे ती आहे बघा या ठिकाणी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. काय बोललो मी? फ्रेंच. लक्ष द्या. आता झालं काय बघा, आपण जर बघितलं तर 1664 मध्ये एक व्यक्ती आहे बघा, ज्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवा, चला, कोलबर्ट नावाचा अधिकारी. यांनी काय केलं बघा, ही कंपनी भारतासोबत व्यापार करण्यासाठी स्थापन केली बघा. कोणती बोललो मी? फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी. मग आता मुद्दा असा आहे, मग 1664 मध्ये कंपनीची स्थापना झाली आणि यांनी काय केलं बघा, 1668 मध्ये या कंपनीचा पहिला गव्हर्नर म्हणून, काय बोललो मी? कंपनीचा पहिला गव्हर्नर म्हणून एका व्यक्तीला भारतामध्ये पाठवलं आणि त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी लक्षात ठेवलं बघा, फ्रान्सिस डी मार्टिन. हे त्या ठिकाणी ह्या फ्रेंच कंपनीच्या पहिल्या गव्हर्नरचं नाव आहे बघा, फ्रान्सिस डी मार्टिन. मग आता त्या मार्टिनने काय केलं बघा, भारतामध्ये आल्यानंतर यांची जी पहिली वसाहत आहे हे लक्षात ठेवलं 1668 मध्ये इथं निर्माण केली बघा, सुरत या शहरामध्ये. काय बोललो मी? सुरतमध्ये. त्यानंतर 1669 मध्ये यांनी काय केलं बघा, यांची दुसरी वसाहत निर्माण केली या ठिकाणी मसुलीपट्टणम या शहरामध्ये. हा एक मुद्दा लक्षात ठेवला. म्हणजे सुरत आणि मसुलीपट्टणम मध्ये सुरुवातीच्या त्यांच्या त्या ठिकाणी 2-4 वसाहती आहेत. पुढच्या भागामध्ये बंगालमध्ये चंद्रनगर आहे, सुरत आहे. इथं पण काय केलं बघा, त्या ठिकाणी वसाहती त्यांनी स्थापन केल्या. ठीक आहे. मग आता मुद्दा असा आहे बघा, जर आपण बघितलं 1668 मध्ये या ठिकाणी सरळ हा गव्हर्नर भारतामध्ये आलेला आहे आणि या मार्टिनने काय केलं बघा, पुढच्या भागामध्ये जर आपण गेलो 1673 मध्ये दक्षिण भारतामध्ये वलीकोंडपुरम नावाचं एक संस्थान आहे आणि त्या वलीकोंडपुरम मध्ये एक मुघलाचा गव्हर्नर आहे बघा, शेर खान लोधी नावाचा. त्याच्याकडनं एक गाव मिळवलं, त्या गावाचा विकास केला, त्याला पूर्णपणे डेव्हलप केलं आणि त्या गावाला एक नाव देऊन टाकलं बघा आणि ते नाव लक्षात ठेवलं पॉंडेचेरी. काय बोललो मी? पॉंडेचेरी. आणि म्हणून या फ्रान्सिस डी मार्टिनला पॉंडेचेरी शहराचा, आत्ता जे पॉंडेचेरी आहे बघा, त्याचा निर्माता किंवा त्याचा त्या ठिकाणी जनक असं बोललं जाते. आणि त्या पॉंडेचेरी जवळ काय केलं बघा, या ठिकाणी 1674 मध्ये एक किल्ला आहे बघा, ज्या किल्ल्याचं नाव लक्षात ठेवलं फ्रेंच लुईस किल्ला. हा काय केला बघा, त्या ठिकाणी ह्या फ्रेंचांनी बांधलेला आहे. एकंदरीत आपण जर बघितलं तेवढी बेसिक माहिती आपल्याला ह्या कंपन्यांच्या बद्दल माहिती असणं आवश्यक आहे बघा. ठीक आहे. आणि खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर सरळ सरळ लक्षात ठेवलं 1741 मध्ये या कंपनीनं काय केलं बघा, 1741 मध्ये इथं एक अधिकारी आहे डुप्ले नावाचा अधिकारी, ज्यावेळेस तो भारतामध्ये आला मग त्यानंतर खऱ्या अर्थाने काय झालं बघा, ह्या ब्रिटिश आणि फ्रेंच कंपन्यांच्या मध्ये युद्धाला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या कंपन्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी प्रॉपर केलेला आहे बघा. सरळ मी तुम्हाला आत्तापर्यंत भारतामध्ये ज्या कंपन्या आल्यात त्यापैकी पहिली आहे बघा पोर्तुगीज कंपनी. आपण सर्व कंपन्यांचा सविस्तर काय केलं बघा, या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. पोर्तुगीज आहे, डच आहे, त्यानंतर या ठिकाणी डॅनिश कंपनी आहे, त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं बघा फ्रेंच कंपनी आहे बघा. जर आपण पोर्तुगीज कंपनीची भारतामध्ये स्थापना जर पाहिली बघा, स्थापना, ओके, आणि ही कंपनीचा भारतामधला शेवट जर बघितला तर सुरुवातीला तो चार्ट तुम्हाला मी दिलेला आहे, तरी पण लक्षात ठेवू. चला, पोर्तुगीज कंपनी 1498 मध्ये भारतामध्ये आली आणि 1961 मध्ये काय झालं बघा, तिचा शेवट झाला. म्हणजे ते 1961 मध्ये चालल्या गेली. ब्रिटिश कंपनी भारतामध्ये आलेली बघा 1600 मध्ये आणि 1947 म्हणजे 47 मध्ये ती भारतामधून चालल्या गेली. डच कंपनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आली 1602 मध्ये आणि 1759 मध्ये काय झालं बघा, तिचा शेवट झाला. डॅनिश कंपनी आली 1616 मध्ये, 1845 मध्ये तिचा शेवट झाला आणि फ्रेंच कंपनी आली 1664 मध्ये आणि 1956 मध्ये काय झालं बघा, तिचा त्या ठिकाणी शेवट झाला. म्हणजे येणारा क्रम आणि जाणारा क्रम त्याच्यावरती जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले तर त्याचाही आन्सर तुम्हाला या ठिकाणी देता येणं गरजेचं आहे बघा. त्यानंतर पुढचा आपला भाग आहे बघा, कंपन्यांचा अभ्यास करत असताना या ठिकाणी काही शहरं जे आहेत हे शहरं निर्माण झालेत बघा
आणि त्या शहराचे निर्माते आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। मग शहरं कोणती कोणती बघा, जर आपण बघितलं तर तुमचं पहिलं शहर आहे गोवा, ते निर्माण केलं गेलं आहे। गोव्याच्या नंतर जर आपण बघितलं बघा प्रॉपर हे मद्रास शहर आहे। मद्रासच्या नंतर बॉम्बे आहे बघा। बॉम्बेच्या नंतर जर आपण बघितलं या ठिकाणी कलकत्ता आहे आणि कलकत्त्याच्या जर आपण पुढे गेलो बघा तर अजून एक लक्षात ठेवा चला, पॉंडेचेरी नावाचं शहर आहे। काय बोललोय? पॉंडेचेरी। बघा गोवा शहराचा निर्माता आपल्याला म्हणायचं बघा, एका व्यक्तीला ज्या अधिकाऱ्याचं नाव लक्षात ठेवा चला, निनो डी कुन्हा हा अधिकारी आहे, ज्याला आपण गोवा शहराचं काय म्हणतो बघा या ठिकाणी सरळ निर्माता म्हणतो। मद्रास शहराबद्दल आपण जर बोललो तर लक्षात ठेवा चला बघा, फ्रान्सिस डे नावाचा अधिकारी आहे, ज्याला आपण मद्रास शहराचा निर्माता म्हणतो। त्यानंतर बघा बॉम्बे शहराबद्दल जर आपण चर्चा केली बघा तर जेरॉल्ड एंजियर नावाचा अधिकारी आहे। काय बोललो मी? जेरॉल्ड एंजियर, याला आपण बॉम्बे शहराचा निर्माता म्हणतो। त्यानंतर जर आपण बघितलं तर लक्षात ठेवा बघा, कलकत्ता शहराचा निर्माता आपल्याला म्हणायचं आहे बघा त्या ठिकाणी जॉर्ज चारनौक या अधिकाऱ्याला, जॉर्ज चारनौक। आणि जर तुम्ही पॉंडेचेरीबद्दल बोलले बघा तर पॉंडेचेरी शहराचा निर्माता जो आहे ज्याचं नाव लक्षात ठेवा चला, फ्रान्सिस डी मार्टिन, याला आपण काय म्हणतो बघा त्या ठिकाणी पॉंडेचेरी शहराचा निर्माता म्हणतो। कधी कधी काय होतं माहिती आहे का, MPSC तुम्हाला जोड्या लावून प्रश्न विचारते आयोग, या बाजूला शहर, या बाजूला त्या शहराचे निर्माते, हे 4-5 शहरं लक्षात ठेवा चला। गोवा जर म्हटलं तर निनो डी कुन्हा, मद्रास म्हटलं तर फ्रान्सिस डे, बॉम्बे म्हटलं तर बघा जेरॉल्ड एंजियर, कलकत्ता म्हटलं तर जॉर्ज चारनौक आणि पॉंडेचेरी म्हटलं तर काय बघा त्या ठिकाणी फ्रान्सिस डी मार्टिन, हे नाव तुम्हाला या ठिकाणी क्लिअर पाहिजे बघा। त्यानंतर काय झाले, कंपन्यांचा अभ्यास करत असताना या ठिकाणी काय केलं बघा, ह्या युरोपियन कंपन्यांनी महत्त्वाचे भारतामध्ये किल्ले जे आहेत ते उभारले। मग आता जर या किल्ल्यांचा जर आपण विचार केला बघा तर त्यातला पहिला जो किल्ला आहे तो आहे बघा अंजन दीव नावाचा किल्ला, थोडं लक्षात ठेवा चला। त्यानंतर दुसरा जर आपण बघितलं बघा तर कुन्नूर नावाचा किल्ला आहे आणि तिसरा एक किल्ला कोलियो नावाचा किल्ला। काय बोलले? कोलियो। हे तीनही किल्ले भारतामध्ये उभारले बघा या ठिकाणी पोर्तुगीजांनी। त्यानंतर मगाशी आपण पाहिले सेंट फोर्ट जॉर्ज हा एक किल्ला आहे, सेंट फोर्ट जॉर्ज। आणि अजून एक किल्ला आहे बघा, तो आहे फोर्ट विल्यम नावाचा। कोणता बोललो मी? फोर्ट विल्यम। हे दोनही किल्ले भारतामध्ये उभारले बघा या ठिकाणी ब्रिटिश कंपनीने। त्यानंतर जर आपण बघितलं बघा गोल्ड्रिया नावाचा किल्ला आहे, कोणता? गोल्ड्रिया। आणि सेंट डेव्हिड नावाचा किल्ला आहे बघा, गोल्ड्रिया आणि सेंट डेव्हिड, हे दोन्ही पण किल्ले त्या ठिकाणी भारतामध्ये निर्माण कोणी केले बघा? डचांनी निर्माण केले। आणि शेवटी जर आपण बघितलं तर बघा फ्रेंच नावातच आहे, फ्रेंच लुईस नावात आहे, आणि फ्रेंच लुईस नावाचा किल्ला या ठिकाणी भारतामध्ये कोणी उभारला बघा, तर तो निर्माण केला फ्रेंचांनी किंवा त्या ठिकाणी फ्रान्स आपण म्हणूया। म्हणजे हे जे महत्त्वाचे किल्ले आहेत यांच्यावरती जर आपल्याला प्रश्न जर विचारले गेले तर हे आपल्याला प्रॉपरली त्या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे। ठीक आहे, अंजनदीव, कुन्नूर, कोलियो पोर्तुगीजांनी निर्माण केले, सेंट फोर्ट जॉर्ज, फोर्ट विल्यम ब्रिटिशांनी तयार केला, गोल्ड्रिया, सेंट डेव्हिड डचांनी, आणि फ्रेंचांनी कोणता बघा त्या ठिकाणी फ्रेंच लुईस नावाचा किल्ला या ठिकाणी तयार केलेला आहे। अशा प्रकारे तुमचं पहिलं प्रकरण काय झालं बघा या ठिकाणी संपलेलं आहे। आता भेटू आपण डायरेक्ट आपल्या उद्याच्या लेक्चरमध्ये, आणि उद्या मी तुमचं सुरू करणार आहे काय? सेकंड प्रकरण। पण आता 1-2 मिनटं माझ्या बोलण्याकडे प्रत्येकाने लक्ष असू द्या बघा। उद्यापासून आपला टाइम टेबल या ठिकाणी जो आहे तो असा राहील बघा, 2 ते लक्षात ठेवा चला 3 वाजता तुमचं या ठिकाणी लेक्चर होईल बघा, कोणतं? मॉडर्न हिस्ट्री। ठीक आहे, हिस्ट्रीचं लेक्चर होईल, 2ला सुरू होईल, एक 2-4 मिनटं मागं पुढं होऊन जाईल। ठीक आहे, त्याची काळजी नका करू। आणि संध्याकाळी 6 ते 7 मध्ये आपलं लेक्चर असेल बघा जिओग्राफीचं, हे लेक्चर असेल तुमचं भूगोलचं। ठीक आहे, याच्यामध्ये आता काही चेंजेस होणार नाही आहे, जर असेल तर मी त्या ग्रुपवरती टाकतो बघा। ठीक आहे, लेक्चरची लिंक तुम्हाला ग्रुपवरती डायरेक्ट येईल, लाईव्ह लेक्चर झाल्यानंतर ती लिंक तिथून डिलीट केली जाईल आणि तुम्हाला डायरेक्ट बॅचमध्ये ते रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ पाहायला भेटून जाईल। चालेल मित्रांनो, हे प्रकरण फक्त मला आज कंप्लीट करायचं होतं म्हणून थोडंसं इथं मी तुमचं कमी पार्ट आज घेतलेला आहे। बाकी भेटू आपण आपल्या आता उद्याच्या तासामध्ये। उद्या आपण डायरेक्ट 1-1 तास लेक्चरला सुरुवात करूया। थांबूया। जय हिंद, जय महाराष्ट्र।